अमावस्येचं ग्रहण अधाशी. सायंकाळची वेळ. त्या गजबजलेल्या शहरातील मध्यवस्तीतील तो अतिशय पॉश बंगलो बागेतल्या झाडांसह लाइटिंगच्या माळांनी आणि फुलांच्या हारांनी सजलेला. मंद ध्वनी यंत्रणा, बाळगोपाळांचा कलकलाट आणि पै पाहुण्यांच्या हास्य विनोदाने दुमदुमणारा. गर्दीच्या केंद्रस्थानी एक नवविवाहित जोडपे, देखणा तरुणवर आणि नाजूक सुंदर वधू, उंची पोशाख लिहिलेले, भेटवस्तूंचा आणि शुभेच्छांचा स्वीकार करणारे. दोघांच्या मित्रमैत्रिणींचे हास्य विनोद आणि एकमेकांतील नवीन चेहऱ्यांचे निरीक्षण. स्वादिष्ट पक्वान्नांचा घमघमाट आणि उंची अत्तरांच्या सुवासात न्हाऊन गेलेला आसमंत. आतिषबाजीने धुरकटलेला आणि ठिणग्यांनी उजळलेला. उंची वस्त्रे, साड्या वगैरेंमध्ये पक्वान्नांचा आस्वाद घेत गप्पा टप्पा मारणाऱ्या उच्चभ्रू लोकांनी गजबजलेला. सेवेकरी नोकरांची लगबग, रिचवले जाणारे मद्य आणि सॉफ्ट ड्रिंकचे प्याले, सारेच धुंद वातावरण. पूर्ण स्वागत समारंभच धुंद फुंद. रात्र चढू लागली तसे हळूहळू सर्व ढेकर देत आणि एकमेकांना सांभाळत आपापल्या घरी पांगू लागले. नोकर चाकरांनी आपापली जेवणे आटोपली आणि बागेतील सर्व पसारा आवरला. नवीन जोडप्यासह घरचे सर्व आपापल्या शयनगृहात निघून गेले. नवपरिणीत जोडप्याची दुसऱ्या मजल्यावरची बेडरूम उंची कोमल बिछाना आणि सुंदर फुलांनी सजवलेली. सर्वत्र अत्तर शिंपडले होते आणि आकर्षक मंद रोषणाई होती. नवरोबाच्या मित्रांची त्याच्याशी चेष्टा चालूच होती. नवरीच्या मैत्रिणी पण चावट शेरे मारून नवरीला लाजून चूर करीत होत्या. दोघांना बेस्ट लक देऊन एकदाची ती जत्रा निघून गेली. तसे दोघांनाही हायसे वाटले. रूमचे दार लावून दोघेही पलंगावर बसले. गेले काही दिवस लग्न समारंभ, देवदेव आणि आजची पार्टी यामुळे दोघेही थकून गेले होते. तसे लग्न ठरल्यावर दोघेही मोबाईलवर बोलत असत, एकमेकांना जाणून घेत होते. पण आज प्रत्यक्ष एकत्र येण्याचा पहिलाच प्रसंग. संकोच आणि आवेग दोन्हीही, उत्साह आणि लज्जा दोन्हीही. दोघांच्यात गुजगोष्टी सुरू झाल्या. रात्रीचे 12 वाजले तसे त्या शयनगृहात एक हिडीस दृश्य आकार घेऊ लागले. छताच्या पंख्याच्या हुक मधून एक जाडसर रुपेरी दोर प्रकट होऊ लागला. आस्ते आस्ते त्याची लांबी वाढत त्याच्या दुसऱ्या टोकाने वर्तुळाकार धारण केला. त्या वर्तुळात एक किळसवाणा चेहरा प्रकट होऊ लागला. अस्ताव्यस्त विस्कटलेले, घामट, लांब केस, मिटलेले डोळे, निस्तेज घाणेरडी त्वचा, दाढी मिशांचे दाट पुंजके. हळूहळू कणाकणाने चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत एक खतरूड रोगट शरीर साकार झाले. मळकट फाटक्या वस्त्रांनी आच्छादलेले, दुर्गंधीयुक्त. अचानक त्याने खाडकन डोळे उघडले. हिरवट पिवळी बुबुळे गरागरा फिरू लागली. ते दोरीचे वर्तुळ अचानक खेचले जाऊन आवळले गेले. त्याचे कृश हात गळ्याभोवती फिरू लागले. शरीर जोरजोरात झोके घेऊ लागले. रोगट पाय हवेतच धाडधाड लाथा झाडू लागले. तसा तो दोर जास्तच आवळला जाऊ लागला. दोन्ही हात दोर सोडवण्याची पराकाष्ठा करू लागले. दोराने करकचून आवळलेल्या घुसमटलेल्या घशातून विचित्र आवाज येऊ लागले. हिरवट पिवळे डोळे आता रक्ताळलेले होते. खोबणी बाहेर पडू पाहू लागले. नाकातोंडातून द्रव वाहू लागला. खालच्या बाजूनेही घाण बाहेर पडू लागली. खूप धडपडीनंतर शेवटचे आचके देत तो शांत झाला. असहाय्यपणे हात ढिले पडून खाली आले. पायही थांबले. पूर्ण शांत झालेला तो रोगी सावकाश झोके घेऊ लागला. आपोआप. नंतर झोकेही थांबले. तो विद्रूप तसाच लोंबकळत राहिला, स्तब्ध. पण या सर्वांची वार्ताही त्या जोडप्याला नव्हती. त्या पलंगापासून हाताच्या अंतरावर ते धूळ लोंबकळत होते. कुठल्या तरी वेगळ्या मितीत ते असावे
म्हणूनच त्या दोघांनाही ते दिसत नव्हते. ते प्रणयोत्सुक जोडपे त्यांच्या गुजगोष्टींत रममाण. तो डोळे फाडफाडून त्यांच्याकडेच बघत होता. पण तो होता तरी कोण? त्या वेश्येने शिव्या देत सरळ त्याला दारातूनच हाकलले. आधीच तो असाध्य आजाराने ग्रासलेला, दारूच्या व्यसनाने पोखरलेला, लहान सहान चोऱ्या माऱ्या करून पोट भरणारा, एका धंदेवाईक बाईचा मुलगा. आई असाध्य आजाराने खूप पूर्वीच मेलेली. बापाचा पत्ताच नाही. शहराबाहेरील त्या बकाल वस्तीत वाढला. गुन्हेगारीच्या गर्तेत आपसूक ढकलला गेला. कित्येकदा जेलची हवा खाऊन आलेला, तरीही तसाच जगणारा. मिळवलेले पैसे बाई आणि बाटलीत उडवणारा बेफिकीर माणूस. तरुणपणीच आईसारखा असाध्य रोगास बळी पडलेला. हळूहळू खंगू लागलेला. भिकेकंगाल अवस्था झालेला. वेश्यांनीही दूर लोटलेला एक अभागी जीव. दुःखी व अपमानित तो जीव त्या निर्मिती अवस्थेत असणाऱ्या भव्य इमारतीजवळ आला. मागच्या बाजूस उघड्या दरवाजातील तात्पुरता अडसर बाजूला ढकलून आत शिरला. कसेबसे तोल जाणारे मध्यधुंद शरीर सावरत त्या भव्य पण कच्च्या हॉलमधल्या जिन्यावरून पायऱ्या चढत वर गेला. एका खोलीत शिरला. सर्वत्र पाणी मारल्याने ओलसर झालेल्या जमिनीवर कुडकुडत बसला. खिशात कोंबलेला वडापाव काढून एक घास खाल्ला. अपमानित मनाला तो घास कडूशार लागला. डोळ्यातून घडाघडा पाणी येऊ लागले. घास तसाच थुंकून तो ढसाढसा रडू लागला. ओल्या जमिनीवर लोळू लागला. थोड्या वेळाने मन शांत झाल्यावर परत उठून बसला. दुसऱ्या खिशातील दारूची छोटी बाटली काढून तोंडाला लावली. शेवटच्या घोटासह दुःखाचाही कड गिळून टाकला. आता त्याचे मन एका भयंकर निश्चयाने भारले गेले होते. आज स्वतःच्या देहाची आणि मनाची तगमग तो कायमचा शांत करणार होता. त्याने उघड्या खिडकीतून आकाशाकडे पाहिले. चंद्रकला दिवसेंदिवस क्षीण होत चाललेली. अमावस्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेली. आज त्यानेही आयुष्याचा चंद्र कायमचा मरणाच्या अंधाऱ्या जबड्यात ढकलून द्यायचे ठरवले. त्याच्या नजरेस कोपऱ्यात पडलेला एक जाडजूड दोरखंड पडला. त्याने छतात ठोकलेल्या एका लोखंडी हुककडे पाहिले. बराच वेळ तो तिकडेच पाहत होता. त्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी कामगारांना एक प्रेत त्या खोलीत लोंबकळताना दिसले. प्रॉपर्टी मालकाने पोलिसांना बोलावून घेतले. बातम्या आल्या. कुणीच प्रेत न ओळखल्याने बेवारस म्हणून नोंद झाली. परस्पर विल्हेवाट लावली गेली. पण नंतर येईल त्या अमावस्येच्या आधी एक भयंकर प्रकार घडू लागला. अमावस्येच्या आधी 1-2 रात्री ते धूळ प्रकट होऊ लागले. गळफासाची असह्य यातना सोसू लागले. जिवंतपणी वासनेने पिसाटलेला त्याचा देह आणि मन मेल्यानंतरही वासनेने धगधगत होते. मरणानेही त्याची सुटका झाली नाही. दुसऱ्या मितीत घडणारा तो प्रकार इहलोकात कुणालाही दिसत नसे. अमावस्या संपून गेली की ते दृश्य विसरून जात असे. तोवर तो अभागी जीव मरण यातना सोसत राहील. उघड्या डोळ्यांनी असहाय्यपणे खोलीचे अंतरंग बघत राही. बंगलोचे काम पूर्ण होऊन वर्षभर झाला असेल. एक अतिश्रीमंत व्यापारी कुटुंब बाहेरच्या शहरातून तिथे राहायला आले. मूळ मालकाने तो प्रसंग लपवून प्रचंड किमतीत तो पॉश बंगलो त्या कुटुंबाच्या गळी उतरवला. त्या कुटुंबातील एका देखण्यात तरण्यापान युवकाने त्या खोलीला आपली पर्सनल रूम बनवली. एके रात्री ते धूळ प्रकट झाल्यावर प्रथमच त्याच्या डोळ्यांना नजरेस पडला तो सुंदर तरुण. ते धूळ लोंबकळत त्याला न्याहाळत असे. सुंदर चेहरा, जिम मध्ये कमावलेली पिळदार शरीर यष्टी, अतिशय उंची कपडे, महागडी अत्तरे वापरणारा एक लक्ष्मीपुत्र. कधी मधी घरचे नसले की मित्रमैत्रिणी आणून नोली पार्टी साजरी करणारा. उंची महागडीमध्ये हौस म्हणून पिणारा. एखाद्या सुंदर मैत्रिणीसोबत त्या खोलीत रात्र घालवणारा. कधीतरी एकटा असेल तर भावना वेगाने कामातूर होऊन हस्तमैथून करणारा एक उमदा पूर्ण पुरुष. त्याच्या स्वच्छंदी आयुष्याचा
आणि सुंदर शरीराचा मोह त्या बिभीचा धुडास पडला. कित्येक अमावस्या ते धूड त्या मोहक तरुणाचे शरीर न्याहाळत असे. त्याच्या शरीराची तीव्र अभिलाषा त्या लोंबकळणाऱ्या धुडाच्या मनात रुजली होती. गरज होती फक्त एका संधीची, आणि तीच आज मिळाली. ती मिळवून दिली नवरदेवाच्या हळदीच्या अंगाने. कितीतरी वेळ ते नवयुगुल गोड गुलाबी गप्पा मारीत बसले होते. फ्रेश होण्याच्या बहाण्याने नवरीने वॉशरूम मध्ये जाणे केले. नवरदेव थोडा वेळ इकडे तिकडे करत खिडकीतून आकाशाकडे बघू लागला. चंद्रकोर क्षीण होत चाललेली. अमावस्या 2 दिवसांवर आलेली. एक थंडगार शिरशिरी अपादमस्तक त्याच्या शरीरात सळसळत गेली. एक विलक्षण झटका त्याच्या शरीराला बसला. मागे सरकून तो बेडवरच कोसळला. काही क्षण शांततेत गेले. त्याने डोळे उघडले व बेडवर बसून राहिला. थोड्या वेळाने नववधू फ्रेश होऊन बाहेर आली. आधीच गोरी काया गेल्या काही दिवसांत हळदीच्या स्पर्शाने आणखी उजळली होती. तिने हसून नवऱ्याकडे बघितले. तो एकटक तिच्याकडेच बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक मंद पण विकृत हास्य होते आणि डोळ्यांमध्ये एक हलकीशी हिरवट पिवळसर छटा. नजर तिच्या शरीरावर रोखलेली. तीव्र अधाशी.